माडांच्या बनात येईना, रुपेरी वाळूच्या माडांच्या बनात येईना, बनात येईना, जवळ घेना. अगं बाय भेटली ना. कोई उमंग है ना, कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी. बाई नाही मी फक्त बाटलंच घेईन, मला मारू नका, हाकलू अहो नका. नाही तसं नाही तुम्हाला काय म्हणा, तुमचं गाणं ऐकून मी इकडे आलोय. अहो तुम्हाला आहे ना आतापर्यंत लय मोठं टेज भेटाय पाहिजे होतो. काय गळा आहे तुमचा हा, आणि हे तुम्ही कायसाठी करतात? कशासाठी? लाज धरा पाहुण जरा, मनाची जनाची, मनाची जनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. लाज धरा पाहुण जरा, जनाची मनाची, जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी. ए अक्षया, अरे काय आवाज आहे यो? काय ते गाणं ऐकूनच मी इकडे आलोय. अरे मी तुझ्या आधी हे काही इच्छित होते का? मी नेहमी ऐकत असतो, आवाज नाही घेता जातो कुठे कचरा वेचित असतो ना. हा लय भारी आवाज आहे. हे एक काम करायचं का? काय? सरपंचाला सांगायचं का? अरे सरपंच आहे ना अशा टेजवर नेऊन घाल त्यांना मापत नाही. बरोबर आहे. हा? राजभाऊ, तू म्हणतो ते खरंय. सरपंचांना सांगू ना मग. अरे सांगू ना, नाही तसं नाही करू. आपण एक काम करू, डायरेक्ट सरपंचाकडेच घेऊन जाऊ ना यांना. हा हा बरोबर आहे. सगळ्यात सोपी आयडिया. हा होय. हा बाई तुमचं नाव काय? जानू बंडल. जानू बंडल. हा. अहो एक काम करा ना, तुम्ही ना ही इथेच टाकून द्या. हा अहो आमचे सरपंच आहेत तिथं, चला ना तुम्हाला एवढ्या मोठ्या स्टेजवर नेऊन घाल त्यांना, ती हा. मापच नाही त्याला. आणि पैसे आणि पैसे भेटतील. हा सांग ना. हा पण मी काय म्हणतो, तुम्हाला कोणी नाही का? मला कोणीच नाहीये, आई नाही, वडील नाही, नवरा नाही, पोरं नाही, कोणी नाही. आणि तुमच्या गळ्यात ही काळी पोते. अहो समाजात राहायचं म्हणलं की लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी गळ्यात असं घालावं लागतो. एकटीच आहे मी. आई होती, आता 2 महिन्यापूर्वी ती पण वारली. होय बाई, मग येता का आमच्या बरोबर? खरंच म्हणताय तुम्ही? अहो मस्करी तर करत नाही ना अहो, माझी? नाही तसं नाही. अहो, तुमची कशाला आम्ही मस्करी करू? अहो तुमचे लय उपकार होतील. माझी लय दिवसाची इच्छा होती की मला असं मोठं स्टेज भेटावं, तुमच्या रूपाने भेटत. अहो या घाणीमध्ये काम करून करून एक काम करा, ही द्या टाकून इथंच. हा, चला चला लवकर. खरं द्या टाकून, तुम्ही नका काळजी करू. हा मोठ्या टीजर आता तुम्ही गाणं गायचं. चला चला. चला चला चला. चाललंय ग्रामपंचायत मध्ये जायचं आता. हं? काय होय? हे माळी काम करणार अजून आला नाही ना, थोडं कटिंग करावं लागतंय, थोडस वाढायला लागलंय, पावसाळा आहे, अशी परिस्थिती आहे. राम राम सरपंच. राम 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 राम. अहो काय हो राजा भाऊ? काय झालं? हा हे कोण आल्यात? काय? असं रस्त्याने चाललो होतो. हा हे आपलं बंगार गोळा करीत होती. हा हो एवढे गाणी भारी म्हणते सरपंच, हा नादच नाही करायचं हो. असं. हा. हा मला कोणतरी मध्यंतरी म्हणलं होतं बरं का, काचापत्री गोळा करणारी गाणे म्हणत राहती, पण मी आपला काना डोळा केला, माझ्या मागे उद्योग भरपूर. तुम्हाला गाणं सांगतो म्हणतो. तिथं हा. 5 मिनिटं उभा राहिलो मी यांच्यापाशी. होय रे अक्षय? हा काय आवाज आहे. खरं हा लय भारी आवाज. आवाज सरपंच, नादच नाही करायचं हो कसंच. असं का? तुम्हाला गाणं ऐकायचं का? हो ऐकू द्या ना. म्हणता का एक गाणं? म्हणते ना. म्हणा बरं. देशावरचं म्हणू. कुठलंही म्हणा. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जा भी देंगे, ए वतन तेरे लिए. हो राजा भाऊ, यांना तर खूप मोठा स्टेज मिळायला पाहिजे होता आतापर्यंत. मी तिथं तीच बोललो हा? होतो. म्हणलं आतापर्यंत तुम्ही इथं नव्हते. काय होतंय माहितीये का, काही काही कलाकारांना हा
आतून ही कला भरलेली असते, परंतु त्यांना स्टेज मिळत नाही म्हणून ते खाली राहतात. बरोबर हा आणखी पुढच्या म्हणजे क्लास वगैरे हे ते करून पुढचं हे गाठण्यासाठी हा आणि अनुभवाने जे होतं चांगल्या चांगल्या कलाकारांना आहे ना स्टेज मिळत नाही नाही हो. भेटत. हा तर एक काम करा, काय? माझ्या आता लक्षात आलं, हा. आपल्या शहरामध्ये खूप मोठे गायक आहेत. हा. मी त्यांना आहे ना माझ्या बंगल्यावर बोलून घेतो, बर. थोडासा असा कार्यक्रम टाईप हा, हा, करतो हा, हा. आणि यांना आहे ना हा. कापडाच्या दुकानात तिथे घेऊन जा. माझं खातं कुठं आहे माहिती आहे ना? आम्हाला माहिती आहे ना. माहिती आहे ना? हा, आणि तसे फोन पे पैसे मारून बरं, टाकतो काय तुम्हाला अडचण नाही. जमल्यास. जाऊ द्या चालेल, कशाला. चालेल, चालेल, चालेल. यांना चांगल्या साड्या घ्या बरं. बरं का, हा. चांगलं व्यवस्थित व्यवस्थित करून कर. तुमच्या हा. घरून बरोबर हा चालेल. हा. तुमच्या मंडळी व्यवस्थित हा, हे हा. करून देतील. सगळं- कारण मोठे गायक आहेत ते त्यांना मी बोलून घेतो. हा यांचं नशीब खुललं तर खुललं. अहो, लय चांगलं कारण होईल, सरपंच, त्याच्या जाऊ द्या. हातात आहे सगळं. आणि ते चांगलं होईल. तुम्हीच करू शकता. हा नाही रे, असं काय नाही. घडवणं म्हणजे तुम्हीच करू शकता. मी नाही काही करू शकत. हो, ते पण- माध्यम आहेत. आपण ते हो. वर्षाची इच्छा आहे ना. असेल तर त्या होतील. पण प्रयत्न तर तुमचेच आहेत. त्यांना जर पटलं, आपण हा. माध्यम असतो, आपण बरोबर. काही नसतो करत. आपण- आपल्याला जेवढं करायचं तेवढं करतोय, आपण करतोय. मी सांगितलंय तसं करा. जा मी फोन यांना पे घेऊन जातो. बिल काय होईल ते मी फोन पे पैसे टाकून बरोबर देतो. चालेल चालेल, हा, काही नका जा करू. जा बरं घेऊन. बरं, चालेल. अक्षा तुझा बरोबर. हा, मी बी हा. जातो, लक्ष. हो आणि लवकर या, मी त्यांना बोलून घेतोय. संतोष भाऊ, आता आहे ना आपण मोठे गायक, प्रसिद्ध गायक बोलवलेत. दिनेश घासनिया, आणि त्यांनी सांगितलं मला त्यांचे 2 लेडीज असिस्टंट आहे, त्यांच्या बरोबर येणार आहेत. आणि बघूयात आता कसं काय आलं यश तर आलं यश आपल्या प्रयत्नांना. अरे हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. काय आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, धन्यवाद. बसा. काय झालंय तुम्हाला मी फोनवरच कळवलं ना की ते काचा पत्र्या गोळा करणारी एक बाई आहे आणि एवढा आवाज चांगला वाटला. म्हणजे आपले 2 कार्यकर्ते आहेत, ते राजाभाऊ आणि अक्षय म्हणून आपल्या गावातले. तर ते माझ्याकडे घेऊन आले. आणि काय होतंय की अंगामध्ये कला असते दिनेश भाऊ, पण तिला स्टेज मिळत नाही हो काही काही कलाकारांना. तर मग ते माझ्याकडे घेऊन आले, मला एक गाणं म्हणून दाखवलं त्यांनी. आणि मग मी विचार केला की मोठं स्टेज मिळण्यासाठी आता आम्हाला तर त्यातलं काही माहीत नाही, म्हणून मग तुम्हाला फोन केला. आणि तुम्ही पण आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. वा 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 वा, आले बघा ते घेऊन आलेत ना. वा वा वा, चांगलं. ते काय झालं त्यांना आहे ना एकदम खास पद्धतीने कपडे वगैरे चांगले नव्हते, म्हणून मी यांना सांगितलं कपड्याच्या दुकानात घेऊन जा, चांगली साडी वगैरे हे करून आणा. तुमच्यासमोर ते एक घेऊन होतं ना तसं आपल्याला. तर घ्या मग आता तुमच्या पद्धतीने. चला बसा राजाभाऊ, बसा. एक मिनिट, तुम्ही तिकडे वा, या इकडे, इथे बस. या या या. हा या. बसा 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 बसा. बसा, लाजू नका, सरपंच साहेब आमचेच माणूस आहे. बर, आता काय झालंय माहितीये का, हे प्रसिद्ध गायक आहेत. तुमचं गाणं ऐकून प्रसिद्ध गायक दिनेश घासने यांना आपण बोलवलंय. आणि तुम्ही आता तुमची कला म्हणजे गायन त्यांना सादर करा. त्यांना जर आवडलं तर तुम्हाला मोठं स्टेज मिळेल. आता तुमचे योग, माझं जे कर्तव्य आहे ते मी केलंय. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. कसं आहे सरपंच साहेब, हां, कुठल्याही गाण्याची सुरुवात आणि त्याचा पाया सारे ग म प असतो. बरोबर आहे. तर एकदा सारे ग म प म्हणता. हो. हा माईक तुमचा. सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा सा नि ध ध प म ग ग रे रे सा सा, सा सा नि ध ध प म ग ग ग ग रे रे सा सा. वा वा वा. दिनेश भाऊ, आता तुमच्या पद्धतीने कुठलं गाणं सांगायचंय ते घ्या. यांचा पाया तर मजबूत आहे. मजबूत आहे. हा. वा वा वा, चांगलं. अतिशय छान. मी काय म्हणतो आता, काय सरपंच साहेब, हम्म, पाया तर मजबूत आहे यांचा. हम्म, आता थोडं गाणं कसं आहे ते पाहूया. मी काय म्हणतो, माझ्या आवडतं हम्म. आणि एक चांगलं गाणं, ए मेरे वतन के लोगो, वा वा वा. हे गाणं म्हणा. ठीक आहे.
दिनेश भाऊ, मला एक म्हणायचंय, आम्हाला तर चांगलं एकदम सुंदर आणि एकदम भारी वाटलंय, पण आता तुमचे विचार, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही त्यातले म्हणजे दर्दी आहात, प्रसिद्ध गायक आहात तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? तुमचे असिस्टंट सांगा. नाही सरपंच साहेब, हं. खरं सांगू का, हं. म्हणजे तुम्ही हिरा शोधून आणला, हिरा. हा हा, म्हणजे आम्हाला जे वाटलं की एखाद्या अशा कलाकाराला स्टेज मिळावं, हा म्हणजे आमचे प्रयत्न जे आहेत ते त्याला यश येईल म्हणायला. यश येईल. हा अहो आम्ही शहरात जाऊन हे कलाकार शोधत असतो. असं. हा, हा पण तुम्ही हा कलाकार स्वतः आम्हाला शोधून दिला. नाही, आता ते काय आहे, माध्यम आहोत आपण. मी काही नाही केलं, कार्यकर्ते घेऊन आले, त्यांना आवडलं गाणं म्हणता म्हणता. आणि बघा ना, आपण जे म्हणतो ना, चिखलामध्येच काय उमलतं? कमळ. बरोबर, तसंच झालं म्हणायचं. चमत्कार या. हा असं ना. खरं. वा वा वा, त्यांच्या आवाजामध्ये चमत्कार आहेच. हा गाणं संपूच नाही असं वाटतंय. असं ना. हा, बर, पण आता मग तुम्हाला काय पुढचं असेल त्यांचं, की त्यांना आणखी शिकवा, बरोबर आहे, कशा म्हणजे ताल, लय, सूर, काय तुमच्या जे असेल तशी प्रॅक्टिस, म्हणजे तसे तुमचे क्लास आहेतच ना, त्यांना तिथं शिकवा आणि त्यांना उच्च ठिकाणी नेऊन ठेवा, अशी माझी इच्छा आहे. आणि मला असं वाटतं, मला पण आता आमची ग्रामपंचायतची मीटिंग आहे, हा घरीच हॉलमध्ये आम्ही सजावट करून कार्यक्रम ठेवला. आणि मला असं वाटतं की आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने आणि माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांच्या वतीने पहिल्यांदा तर तुमचे हार्दिक अभिनंदन. आमच्या कार्यक्रमाला या ठेवला आहे, उपस्थिती लावली, आणि एखाद्या चांगल्या म्हणजे खूप काही काचापत्रा गोळा करणारी जी महिला आहे, तिला एवढं मोठं स्टेज जर मिळालं तर यासारखं पुण्याचं काम आमच्या हातून घडतंय. आणि ते तुमच्या हातून म्हणजे हे करा, त्याचं नक्कीच आम्ही मार्गी लावू. हा मार्गी लावा. मला असं वाटतं तुमच्या हाताने त्यांचा सत्कार करावा. दिनेश भाऊ, मनापासून सत्कार बरं का सर. मनापासून बघा, तुमच्या सहकार्य आहेत दोघीमध्ये, एक त्यांच्या हाताने, मला असं वाटतं, किंवा त्यांच्या हाताने, तुमच्या हाताने घ्या. तुमचं काय नाव मॅडम? माझं पायल. तुमचं मॅडम? अश्विनी. हां, घ्या. आपण असं करूयात, हे 2 गुच्छ त्यांच्या हाताने, तुम्हाला, त्यांना अजून माहीत नाही कसा सत्कार करायचा, त्या हात करतायत. हां, तुमचा सत्कार करायचा आहे. त्यांचं नाव विचारलं की तुम्हाला? मी सांगितलं ना, जानू बंडल नाव आहे त्यांचं. अच्छा, मी विचारून घेतलं होतं कार्यकर्ते, त्यांनाच विचारलं होतं. तर करा, त्यांचा सत्कार करा, टाळ्या वाजवा रे. वा वा वा. आणि तुम्ही त्यांना घेऊन जा तुमच्या बरोबर. आहेत ना तुम्ही? तुमचे विचार सांगा ना, तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही काही बोला. सरपंच साहेब, तुम्ही एवढ्या माणसाशी माझी ओळख करून दिली मोठ्या. अहो, मला बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही. माझ्या आयुष्यात फक्त कचरा आणि घाणच होते. आज तुमच्यामुळे सोनं होणार आहे. तुमचे खूप खूप उपकार. आणि हो, आणखी एक सांगायचं की त्यांना कोण कोण आहे म्हणले तुम्ही पाठीमाग? परिवार कोणीच नाही. कोणीच नाही? कोणीच नाही, ते एकटेच. एकट्याच होत्या. हा. आणि आई वडील कधी गेले? आई आता 2 महिन्यापूर्वी गेली. हा. वडील लहानपणीच गेले होते. कोणीच नाही. खूप मोठं, अगदी डोळ्यात पाणी येतं. खूप चांगलं होईल. हां, तर लावा मार्गी. हां, चालतंय. आपण आलात, कार्यक्रमाला उपस्थिती लावली, आणि एवढं पुण्याचं काम करताय. हां, आपले मनापासून धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. चला, चहा प्या. हो, राहिलं ना ते नाश्त्याला, चहा पाणी. चला. हो, चला तिकडे घेऊन. चला, ते मी विसरूनच गेलो. तुम्ही सांगायचं ना मला, कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे. हां,